टोचून बोलताय, तुला नाही बोलवलं तरी आलीस. त्यांच्या मनातला खरा भाव बाहेर पडायला लागला. सतीचा चेहरा उतरला. काही बहिणी म्हणायला लागल्या, काय ग तू एकटीच आलेली दिसते, तुझे हे कुठे आहेत? दुसरी म्हटली, जाऊ दे, काही झालं असेल, नसतील आले, पण एवढं सांग, घरबीर बांधलंय की अजूनही उघड्यावर राहत? एक बहीण म्हणायला लागली, घराचं जाऊ दे, तो डोक्यावरचा खोपा कापला की अजून वाढून ठेवला जटा. एक बहीण म्हटली, त्या जटांचं जाऊ दे, कपडे बिपडे घालायला सुरुवात केली की व्याघ्रांवर गुंडाळूनच फिरताय. सतीला टोचून बोलतायत सतीच्या बहिणी. सतीने विचार केला, यांचं काय बघायचं, माहेर आहे ना, आई वडील आहे तर माहेर आहे, बाकीचे कोण काय बोलताय याच्याकडे काय बघायचं. सती निघाली, आईकडे गेली. आईने सतीला बघितलं, आलिंगन दिली. आईच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा आली. आईला बरं वाटलं, नाही बोलवलं तरी सती आली. आईची इच्छा होती सतीने आलं पाहिजे, पण काय करणार, जावई सासऱ्याचं भांडण वेगळं होतं. सतीला आनंद झाला, आईने सत्कार केला. कारण आई मुलांना बघून आनंदी होतेच, कसेही मुलं असू दे. म्हणून म्हटलेलं आहे, लबों पे जिसके कभी बददुआ नहीं होती, एक माँ है जो कभी खफा नहीं होती. मुलं चांगले वागो वाईट वागो, आपल्या आई वडिलांचा त्याग त्यांना कळो अथवा ना कळो, स्वतःच्या सुखांचाच विचार करून दूर राहणारे कधी फोन करो अथवा ना करो, परंतु आई वडिलांच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल प्रेम असतं, कारण ते आई वडील असतात. सतीने बघितलं, आई आहे ना, माहेर आहे, आई नाही माहेर नाही. आता वडिलांना भेटूया. सती निघाली वडिलांना भेटण्यासाठी. जशी सती गेली, वडिलांनी मान फिरवून घेतली. सतीला वाईट वाटलं. प्रत्येक देवतांना वेगवेगळा भाग यज्ञाचा काढलेला होता, पण महादेवासाठी कोणताही भाग नाही. हा महादेवाचा अपमान सतीला सहन झाला नाही. सती यज्ञकुंडाच्या जवळ गेली, मनोमन श्रीहरीची आराधना केली की पुढच्या जन्मी हे महादेव हेच पती रूपाने मला प्राप्त झाले पाहिजे. म्हणजे श्रीहरीच्या अस्तित्वाला सतीने मान्य केलं. आणि सती यज्ञकुंडाच्या जवळ गेली आणि वडिलांना बोलायला लागली, हे पिताश्री, पद मिळालं तुम्ही बदललात, महादेवाचा अपमान केला. जे भक्त वत्सल आहे, करुणा निधान आहे, अवडरदानी आहे, ज्यांचा कुणी स्वीकार करत नाही त्यांचा स्वीकार महादेव करतायत. आणि अशा करुणावतार महादेवाचा अपमान तुम्ही केलेला आहे ना. तुमचं रक्त माझ्या शरीरामध्ये आहे आणि तुमची मुलगी म्हणून घेणं मला मान्य नाही, म्हणून हा देह सुद्धा मला मान्य नाही. सती यज्ञकुंडाच्या जवळ गेली, यज्ञामध्ये उडी टाकली. सती धुधू करत जळायला लागली. हाहाकार झाला. महादेवाला बातमी सांगितली. महादेवाने जटापट वीरभद्र प्रकट झाला. सांगितलं, जा यज्ञ दक्षाचा यज्ञ विध्वंस करा. वीरभद्र निघाले, दक्षाचा संपूर्ण यज्ञ विध्वंस केला. आणि दक्षाचा यज्ञ विध्वंस केल्यानंतर दक्षाची मान धडापासून वेगळी केली. आणि जसा संपूर्ण यज्ञ विध्वंस झाला, बाकीचे देव आले, महादेवाच्या समोर हात जोडले आणि महादेवाला विनंती करू लागले, प्रभो क्षमा करा, क्रोध तुमचा शांत करा. म्हणून सगळे देव महादेवाला विनंती करत आहेत. कब से खड़े हैं ज्योति पसार, क्यों ना सुने तुम मेरी पुकार. मेरा भोले बाबा मेरा भोले
केलेले आहेत। महादेवाने बोकडाचं मुख दक्षाला लावलेलं आहे, दक्षाच्या धडाला लावलेलं आहे। प्राणाचे संचार महादेवाने केलेले आहेत। म्हणजे महादेव कसे आहेत, प्राण घेऊही शकतात आणि प्राण टाकूही शकतात, प्राणाचे संचारही करू शकतात। दक्ष जेव्हा जिवंत झाला त्याला त्याची चूक कळाली। दक्षाने हात जोडून क्षमा मागितली, घोषणा केली याच्यानंतर यज्ञ झाला तर उरलेली सामग्री महादेवाला समर्पित केली जाईल। महादेवाची स्तुती दक्षाने केली। बोकडाचं मुख होतं, त्याच्यामुळे बोकडाच्या मुखातून वेगळाच आवाज बाहेर यायला लागला। बम 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 भोले त्या ठिकाणी तो म्हटला। जसा बम बम भोले म्हटला महादेव हसायला लागले। तेव्हापासून शिवभक्त शिवालयामध्ये गेले, गाल वाजवून बम 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 भोले म्हटले की महादेवाला आनंद होतो, महादेव हसतात आणि महादेवाला सासऱ्याची आठवण येते। बोकडाचं मुख यांना लागलं तेव्हापासून बम 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 भोले म्हणण्याची प्रथा सुरू झाली। महादेवाची स्तुती झाली। कणकल क्षेत्रामध्ये यज्ञ पूर्ण जसल्या तसा केला गेला। महादेव कैलास पर्वतावर निघून गेले। सतीच्या वियोगामध्ये महादेव अतिशय दुःखी होते। तीच सती त्याच्यानंतर पुढे पर्वत राजाच्या घरी पार्वती रूपाने प्रकट झाली। का पर्वत राजाने त्या ठिकाणी देवी भगवतीची आराधना केली। देवी भगवतीला पुत्री रूपामध्ये प्रकट करण्यासाठी तप केलं आणि ज्या तपाचा परिणाम देवी भगवती प्रसन्न झाली आणि देवी भगवतीचा जन्म हिमालयाच्या घरी झालेला आहे। केव्हा म्हणतात वसंत ऋतू चैत्र मास नवमी तिथी मृगशिरा नक्षत्र अर्ध्या रात्री मैना देवीच्या जवळ देवी पार्वती बालिका रूपामध्ये प्रकट झालेले आहे। बोला पार्वती माता की जय, पार्वती माता की जय, पार्वती माता की जय। देवी भगवती परांबा जेव्हा लहानाच्या मोठ्या व्हायला लागल्या त्यावेळेस लहानाच्या मोठ्या होत असतानाच महादेवाबद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा होती। ती भक्ती ती श्रद्धा वाढू लागली। तिने ही तप व्रत वैकल्य करायला प्रारंभ केला। महाभयानक असं तप त्या ठिकाणी देवी पार्वतीने केलं। देवी पार्वतीचं इकडे तप चालू आणि तिकडे देवलोकामध्ये एक घटना घडली। तारकासुर नावाचा दैत्य त्रैलोक्यामध्ये हाहाकार करतोय। त्याने तप केलं, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून वरदान मागितलं, महादेवापासून झालेल्या पुत्राच्या हातूनच माझा वध होऊ शकतो। आता महादेवाला पुत्र केव्हा होईल, जेव्हा लग्न होईल। म्हणून महादेवाचं लग्न लावायचे। पार्वती देवी उपवर झालेले आहेत। महादेवाजवळ सगळे देव गेले, विनंती करतायत, प्रभू देवी पार्वती तुमच्या प्राप्तीसाठी तप करतायत, पार्वतीचा स्वीकार करा। महादेव म्हटले सतीचे गुण तर तिच्यात नाही ना,